आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, TV9चा एक शो होता आज शो होता TV9चा. त्याच्यामध्ये छगन भुजबळ असं म्हणले की जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्यात आणि माझ्या विरोधात उभं राहावं असं आव्हान दिले आणि माझ्यासमोर कोणी उभं राहिलं तर मी 1 लाख मताच्या फरकाने निवडून येईल. नाही ते वेळेवर कळल आणि मराठा समाज ठरवल, जनता ठरवेल काय करायचं. फक्त मराठा आरक्षणाला विरोध करू नको. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याच नेत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करू नका. तो मला डंकच नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला की किती जागीरदार असला तरी गेला म्हणून समजायचं. आणि TV9च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सांगतो, पुन्हा चालू केलेलं बंद करा. आम्हाला वाटतंय चांगला माणूस आहे. कधी काळी परत असं वाटतं की गोड बोलून आमचे माना छाटायचं काम सुरू केलं का. ते बार्शीचं त्या आमदाराला सांगून मराठ्याच्या अंगावर घालायला लागलाय. तो देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलंय. टिकणार नाही तो. त्याला मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको म्हणा. आणि तू जा आणि मग तुला कळन महाराष्ट्रातले मराठे काय चीज आहे. तू तुझ्या गल्लीपुरतं नको बघू. तू गल्लीतला दादा आहे, आमदार झाला, माया मग 100-150 टुकार भांगार येतं पोरं. तो आहे गल्लीवर नको जाऊ. देवेंद्र फडणवीस कोणी कामाला येत नसतं. राजेंद्र राऊत हो दादागिरी करायला जाशील महाराष्ट्रात. तो यापेक्षा इराणा पीर येत. तुला सांगतो, तो फंद्यात पडू नको आरक्षणाच्या. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून विरोध करायचं काम बंद कर. मराठे गरिबाच्या अंगावर घालायचं बंद कर. तुला देवेंद्र फडणवीसचं सांगितलंय तसं तू करतोय. पण देवेंद्र फडणवीसला जाहीर सांगतो, तुम्ही हे चाळे बंद करा. तुम्ही 2 मागे आमदार घातले होते, आता हे परत घातलाय. मराठ्यांना उलसिक बी दुखलं. मराठ्यांचं उलसिक बी आरक्षणाच्या बाबतीत मन दुखलं ना. राजेंद्र राऊत मराठे सहन नाही करीत. तुला आरक्षण लागत असेल. भुजबळांनी जे आव्हान दिले तुम्हाला, त्याला किती सिरियस घेत आहेत तुम्ही? मी त्याला मोजतच नाही. मला हे सांगू द्या, कारण हे देवेंद्र फडणवीसनी जाणून बुजून हे राऊत उभा केलाय. ह्या राऊताला मी जाहीर सांगतो, तुला आरक्षण नसेल लागत. तो या पाहुण्याला नसेल लागत. तू कोण जिल्हा परिषद सदस्य उभा करणार त्या माकडाला लागत नसत. माझ्या गरीब मराठ्याला लागतं. ही गरिबाची लढाई आहे. गरिबाचे तळतळे इथं की आपल्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून. एकही मराठा सध्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करत नाही. तू ह्या कोण चिरीमिरी खाल्लेले आणि तो जे वाटप केली ना चिरीमिरी, त्यांना ते बोलायला लागले तर आरक्षणाच्या विरोधात. पण आम्हाला पुरी माहिती झाली, आता पूर्ण माहिती मिळाली की देवेंद्र फडणवीसने तुला सागर बंगल्यावर बैठक केली. तो एक आरोग्य मंत्र्याच्या तिथंही तुमची बैठक झाली आणि तिथून तुम्ही हे शिजिले काहीतरी. तुला सांगतो, देवेंद्र फडणवीसचं स्वप्न मराठे कधीच पूर्ण होऊन जात. जर मराठ्याच्या आंदोलनाला राजेंद्र धक्का लागला ना राज्यात, तुला राज्यातच काय तो ह्यामुळं देवेंद्र फडणवीसला सुद्धा फिरून देणार नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उद्धव ठाकरेचं सरकार होतं तेव्हा त्यांनी आरक्षण घालवलं. आमचं सरकार होतं तेव्हा किंवा आत्ता आलं तर आम्ही आरक्षण दिलं. आणि जरांगे पाटलामुळे ज्यांचा फायदा झाला लोकसभेला, त्यांच्याकडून लिहून घ्यावं की विधानसभेत ते निवडून येणारच आहेत म्हणजे तुमच्यामुळे. आणि ते निवडून आले तर त्यांच्या ते आरक्षण देणार का? आम्ही राजकीय भूमिका घेतलीच नाही. कोण निवडून येणार कोण पडणार हे निर्णय आमचा आणखीन होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आत्ताचपासून टंगड्या गळाल्यात का काय? येणारच म्हणतात ना सरकार. तुम्ही मला त्यांचं सरकार येणार म्हणजे तुमच्या टंगड्या गळाल्या काय आत्ताच? देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला पुन्हा सांगतो, आम्ही तुमचे विरोधक नाही, शत्रू नाहीत. आरक्षण देऊन टाका. तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका. आणि माकडं मुकडं बंद करा आमच्या विरोधात घातलेली. तुम्ही पहिले कोणाकडून लिहून घ्यायचंय, कोणाकडून नाही घ्यायचंय, कोणाला बैठकीला बसवायचं हे काम तुमचं आहे, आमचं नाही. महायुतीला महाविकास आघाडीला बैठकाला बोलवायची जबाबदारी तुमची, आमची नाही. आम्ही जनता आहेत आणि जो सत्य असेल त्याला मागावं लागतं. आम्ही तुम्हाला मागतोय. तुम्ही जर नाही दिलं तर मग मात्र तुम्ही गेले. तुम्ही नाही दिलं तुम्ही गेले. नक्कीच. येते मनोज जरांगे पाटील, कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरदे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.